सिम्बायोसिस मधनं ज्या वेळेला एखादा व्यक्ती पासआउट होतो किंवा कुठलाही MBA प्रोग्राम ज्या वेळेला एखादा व्यक्ती करतो, तर साहजिकपणे त्याच्यासमोर एकच पर्याय असा असतो की आता नोकरी करावी, आता व्यवसाय सुरू करावा, किंवा घरचा व्यवसाय असेल तर त्या घरच्या व्यवसायामध्ये जावं. शेती हा असा एकमेव प्रांत आहे की जो राजकीय, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय या सगळ्या गोष्टींवर प्रभाव टाकू शकतो. मग शिकेल तो टिकेल हे जे खूप पूर्वीपासून आपण जे ऐकलेलं आहे तेच ते सातत्याने ते राहणारच आहे. ॲग्रो टुरिझम इंडस्ट्रीला 20% ची ग्रोथ आहे. $64 बिलियन ची गुंतवणूक येत्या काळामध्ये, आणि त्यातून रेव्हेन्यू जनरेशन इंडियन गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे. ॲग्रिकल्चर सेगमेंटमध्ये एखाद्या व्यक्तीला जर चांगल्या पद्धतीचं कार्य करायचं असेल तर निश्चितपणे या क्षेत्रातूनच बदल घडू शकतात. अभ्यासक्रम अवघड आहे म्हणून क्विट करण्याचा निर्णय घेणारा मी व्यक्ती आहे, परंतु सुदैवाने योग्य ट्रॅकवर आला आणि माझं BSc ॲग्री झालं, माझं MBA झालं. MBA केलं नसतं तर मी आज इथे बसू शकलो नसतो, तेवढा कॉन्फिडन्स माझ्या डेव्हलप झाला नसता. ज्या वेळेस तुम्ही जेवढं जास्त एक्सप्लोअर करता तेवढा तुमचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो. कोणतीही चळवळ, कोणतीही क्रांती ही एका दिवसामध्ये होत नाही. डिकेड्स जावे लागतात, दशकं जावी लागतात, शतकं जावी लागतात. त्यानंतर कुठल्याही संशोधनाला, कुठल्याही नवीन रिफॉर्मेशनला मान्यता मिळते. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हेल्पडेस्क पूर्ण आहे, तर त्या हेल्पडेस्कच्या माध्यमातून आम्ही ह्या क्षेत्रातले जे लीडर आहेत, म्हणजे व्यावसायिक क्षेत्रात, त्या लोकांना इझिली आमच्या स्वयंसेवक पदाधिकाऱ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि कृषी पदवीधरांसाठी त्यांना कसं उपलब्ध करता येईल आणि त्यांचं असोसिएशन कसं करून देता येईल, त्यांना एकत्र कशा पद्धतीनं गाईडलाईन चांगली डेव्हलप करता येईल, त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असतो. आजच्या काळात युवकांच्या हातामध्ये इंटरनेटसारखं फार पॉवरफुल माध्यम, त्या माध्यमाचा फार चांगल्या पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता. वेगवेगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. त्या माध्यमातून तुम्ही कस्टमर्स कसे गॅदर करू शकता, त्यासाठीची पण एक यंत्रणा तुम्ही डेव्हलप करू शकता. नमस्कार, वेलकम टू डॉक्टर AV's पोडियम लर्निंग्स अँड इन्साइट्स थ्रू पॉडकास्ट. हा चौथा एपिसोड थोडा स्पेशल आहे. या एपिसोडमध्ये मी मिस्टर जयदीप ननवरे यांना भेटलो. जयदीपजी हे फाउंडर प्रेसिडेंट आहेत महाराष्ट्र कृषी पदवीधारक युवा शक्ती या संघटनेचे. एक तरुण व्यक्तिमत्व, तरुण नेते आहेत. अनेक वर्षांपासून आपल्या ॲग्रिकॉस मित्रांसाठी भरपूर काम करतायत, त्यांना मार्गदर्शन करतायत. कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी अवेलेबल आहे, त्यासाठी लागणारे स्किल्स काय आहेत, याचं ट्रेनिंग कुठे घेतलं जातं, कसं घेतलं जातं, याच्याबद्दल भरपूर अशी यांनी माहिती या अनेक तरुणांना दिलेली आहे, तरुण लोकांना घडवलेलं आहे. जयदीपजींबरोबर मी आज भरपूर गप्पा मारलेल्या आहेत. माझ्या ॲग्रिकॉस मित्रांचे जेवढे पण प्रश्न मला जाणवले त्यातले बरेचसे प्रश्न मी त्यांना विचारलेले आहेत. हा एपिसोड मुद्दामून मराठीमध्ये करण्याचं कारण हे की हा कृषी या क्षेत्राशी निगडीत असलेला एपिसोड आहे, आणि कृषी म्हणजे आपल्या मातीतला विषय. आपल्या मातीतला विषय असेल तर तो मराठीमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये केलेला कधीही चांगला. विचार लवकर पोचतात, मनापासून पोचतात. मित्रांनो, माझे पहिले 3 एपिसोड्स प्रचंड प्रमाणामध्ये त्या एपिसोड्सला व्ह्यूज मिळालेले आहेत, भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल पहिल्यांदा थँक्यू सो मच. पण मित्रांनो, प्लीज हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशी भरपूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला आवडेल. कोणते कोणते विषय तुम्हाला माझ्याकडनं ऐकायला आवडतील ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. त्याप्रमाणे मी गेस्ट तुमच्याकरता इकडे घेऊन येत जाईल. तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर मला थोडंसं मोटिवेशन अजून जास्त मिळतं. डू एन्जॉय दिस एपिसोड. थँक्यू सो मच. आपल्याकडे आज मिस्टर जयदीप ननवरे सर आलेले आहेत. सरांचं याच्यामध्ये खूप मोठं काम आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मला असं विचारायचं सर की तुम्ही सिम्बायोसिस मधनं पासआउट आहात. टिपिकली सिम्बायोसिस मधनं ज्या वेळेला एखादा व्यक्ती पासआउट होतो किंवा कुठलाही MBA प्रोग्राम ज्या वेळेला एखादा व्यक्ती करतो, तर साहजिकपणे त्याच्यासमोर एकच पर्याय असा असतो की आता नोकरी करावी, आता व्यवसाय सुरू करावा, किंवा घरचा व्यवसाय असेल तर त्या घरच्या व्यवसायामध्ये जावं. पण तुमचं सामाजिक आणि राजकीय काम सुद्धा याच्यामध्ये खूप आहे. तर हा रस्ता तुम्ही कसा काय निवडला? सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की मी ज्या एज्युकेशन स्ट्रीममधून येतो ते आहे BSc ॲग्रिकल्चर, आणि त्यानंतर मी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये MBA केलं सिम्बायोसिसमधून.
प्रामुख्यानं ज्या स्ट्रीम्स आहेत एज्युकेशनच्या, त्यामध्ये कुठल्याच स्ट्रीमच्या नावासमोर कल्चर हा शब्द नाही. फक्त ॲग्रिकल्चर या नावापुढे मात्र ॲग्रिकल्चर आहे. ही एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा पाईक होण्याचं भाग्य मला लाभलं आहे असं मी मानतो. जगभरामध्ये कृषी हा सातत्यानं महत्त्वाचा विषय म्हणून त्याकडे पाहिलं गेलेलं आहे. अगदी कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण करताना आपण त्याचा पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर याकडे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पास्टमध्ये जर आपण गेलो तर ॲग्रिकल्चरमध्ये अनेक संशोधनं होत गेली. म्हणजे सुरुवातीला ही एक जीवन पद्धती होती पोट भरण्यासाठी, नंतर त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं आणि आज ते प्रॉफिट मेकिंगचा व्यवसाय म्हणून त्याकडं इथून पुढे पाहिलं जाईल. आणि सातत्यानं आपण जेव्हा या गोष्टींमध्ये काम करत असतो तेव्हा प्रामुख्यानं मी जेव्हा ॲडमिशन घेतलं ॲग्रिकल्चरला, तर त्याच्यामागे हेतू हाच होता की त्या क्षेत्रातून पुढे कसं जाता येईल आपल्याला. अर्थात सुरुवातीला काही लोक या क्षेत्राकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मार्क्स मिळवण्याचं मशीन म्हणून ॲग्रिकल्चर ह्या विषयाकडं वळतात आणि खूप सारे लोक वळतात. परंतु एकदा त्या क्षेत्रामध्ये गेलो आपण की त्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते आणि त्याची डेप्थ लक्षात आल्यानंतर याच क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे असं प्रामुख्यानं आम्हाला वाटत गेलं. आणि सुरुवातीला एका प्रॉमिनंट इन्स्टिट्यूटमधून जेव्हा तुम्ही एज्युकेशन घेता आणि तुमच्यासमोर खूप सारे अपॉर्च्युनिटीज असतात, त्या दरम्यान जाणवलेली प्रामुख्यानं गोष्ट हीच आहे की अमर्याद संधी, अनऑर्गनाइज सेक्टर असल्यामुळे ते ऑर्गनाईज करण्यासाठी आपण कशा स्वरूपात पुढे जाऊ शकतो. आणि ॲज अ स्टुडंट लीडर जेव्हा वाटचाल करत होतो तर त्या दरम्यान या क्षेत्रामध्येच आपण कार्य केलं पाहिजे, कारण ह्या क्षेत्रातून असंख्य लोकांचं आपण कल्याण करू शकतो, ही प्रमुख भावना त्यामागे त्यावेळेस होती. स्टुडंट लीडर हा प्रवास तुमचा कधीच कसा सुरू झाला? ॲक्च्युली 2009चं माझं ॲडमिशन आहे BSc ॲग्रीचं आणि त्या दरम्यान स्टुडंट पॉलिटिक्समध्ये एंटर केलं आणि त्या दरम्यान युवकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न समोर यायचे. सातत्यानं लोक हा व्यक्ती आपलं नेतृत्व करू शकतो या भावनेनं आपल्याकडे पाहत असायचे. त्या दरम्यान जाणीवपूर्वक ठरवून प्रश्न सोडवायला हाती घेतले आणि त्यातून जो प्रवास सुरू झाला, मग अगदी सुरुवातीला मेसमध्ये जेवण चांगलं मिळत नाही, इथून सुरू झालेला प्रवास ते अगदी विद्यार्थी लिडरशिप, त्यानंतर मग संपूर्ण कॉलेजमध्ये लिडरशिप, त्यानंतर पुन्हा एका संघटनेसोबत जोडलो गेलो. त्या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर कसा विस्तार करता येईल संघटनेचा त्या संदर्भातला विचार, त्यानंतर पुन्हा मग युवक आणि तो आज शेतकऱ्यांपर्यंतचा प्रवास येऊन थांबलेला आहे. लिडरशिप जेव्हा आपण म्हणतो ना, मॅनेजमेंट मध्ये जेव्हा लोक जनरली शिक्षण घेतात, मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये लिडरशिप हा फार मोठा विषय आहे. तर लिडरशिप तुमच्या ह्याच्या तुम्ही कशी त्याच्यावरती एक डेफिनेशन द्याल? बेसिकली एक लीडर म्हणून पॉलिसी मेकिंगवर त्याचा प्रभाव असणं फार गरजेचं असतं. आणि मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना नावाची ही संघटना आपण स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून राज्यातल्या पॉलिसी मेकिंगवर युवकांचा, ग्रॅज्युएट लोकांचा, पोस्ट ग्रॅज्युएट लोकांचा प्रभाव असला पाहिजे, जेणेकरून त्या क्षेत्राला बिलॉंग करणारे लोक जर तिथं असतील तर निश्चित त्याचा प्रभाव हा आपण त्या लाईव्हलीहूडवर आणू शकतो शेतकऱ्यांच्या, आणि त्यामध्ये आमूलाग्र बदल आपण करून घेऊ शकतो. आता याच्यामुळे जेव्हा तुम्ही ही संस्था सुरू केली, त्या संस्थेचे काही महत्वाचे उपक्रम आणि याच्यावरती काय सांगू शकाल आम्हाला? सातत्यानं जेव्हा काम करत होतो त्या दरम्यान नवीन नवीन अनुभव येत राहायचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक टर्निंग पॉईंट म्हणूयात किंवा त्या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी भरीव केलं पाहिजे असं वाटण्याचं एकमेव कारण होतं की शेतकरी आत्महत्याचं सत्र फार सुरू होतं 2010-11 त्या दरम्यान. प्रचंड शेतकरी आत्महत्या होत होत्या, कारण दुष्काळी परिस्थिती होती आणि शेती परवडत नाही असं शेतकऱ्यांना वाटायला लागलं होतं. त्या दरम्यान आम्ही जेव्हा काम करत असताना युवकांना भेटायचो, शेतकऱ्याच्या मुलांना भेटायचो, तर ते सातत्यानं सांगायचे की आमचं जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशननुसार आम्हाला हे परवडत नाही. सरकार धोरण ठरवताना कशा पद्धतीने ठरवतं आहे हे आपण सगळेजण पाहतो आणि एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये एवढ्या महत्त्वाच्या विषयासाठी स्वतंत्र आर्थिक बजेट नसावं ही मोठी खंत आहे. आणि मग ज्या वेळेस
ही जी लिडरशिप डेव्हलप झाली, ही संघटना डेव्हलप झाली आणि की पॉईंट्स किंवा एक टर्निंग पॉईंट म्हणूयात आपण, की ज्या शेतकरी आत्महत्या सातत्याने घडत होत्या, तर त्याला एज्युकेटेड अनुभवी लोकांनी त्या क्षेत्राला ॲड्रेस करावं, त्या प्रॉब्लेम्सला ॲड्रेस करावं. हा सिम्पल त्यावेळेस फंड आपण पाहिला होता. एक संघटना म्हणून आम्ही काम करताना काही अभिनव उपक्रम सातत्याने राबवायचो. त्याच्यामध्ये आम्हाला एक जाणवलं की शेतकरी ही जी टर्म आहे, ही जी व्याख्या आहे, त्याच्यामध्ये महिलांचं स्थान पुरुषांच्या बरोबरीच आहे किंबहुना जास्तीच आहे. परंतु आपल्या कुठल्याच डिक्शनरीमध्ये जी फिमेल शेतकरी आहे तिला वर्ड नाही आहे, म्हणजे शेतकरी हा शब्दच कुठे नाही आहे. तर एवढा महत्त्वाचा रोल प्ले करणारी जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला तुम्ही दुय्यम वागणूक कशी काय देऊ शकता? तर शेतकरी सन्मान नावाचा एक उपक्रम आम्ही राबवला. राज्यभरातल्या हजारो गावांपर्यंत आम्ही पोहोचवला तो उपक्रम. आणि अगदी सिंपल तो उपक्रम होता, फार त्याच्यामध्ये असं काही अवघड गोष्टी नव्हत्या. एक प्रशस्तीपत्रक होतं आणि गुलाबाचं फुल होतं. आमच्या संघटनेचे स्वयंसेवक पदाधिकारी कार्यकर्ते त्या गावागावांमध्ये जायचे. गावागावातल्या महिलांना अगदी ते काही नाममात्र दरामध्ये ते सर्टिफिकेट प्रिंटआउट करून मिळायचे आणि शक्य होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणावर ते गुलाबाचं फुल आणि ते सर्टिफिकेट हे त्या महिलांना दिलं जायचं. अगदी जी शेतीमधली महत्त्वाचा व्यक्ती आहे त्या शेतकरी महिलेचा, म्हणजे अर्थात शेतकरी जी आहे तिचा सन्मान केला गेला. आणि अक्षरशः शेतकरी महिलांच्या डोळ्यात आम्ही अश्रू बघितलं की आमचा सन्मान कोणी नाही केला आजपर्यंत, जेव्हा की ती सर्वाधिक काम करते शेतीसाठी. आणि तो मोटिव्ह ठेवून तशा स्वरूपाचे अभिनव उपक्रम राबवत आम्ही पुढे गेलो. जनरली दूध दराचं आंदोलन जे केलं जातं, त्या दूध दराच्या आंदोलनामध्ये आपण जेव्हा बातम्या पाहतो तर आंदोलक रस्त्यावर दूध ओतून देतात. तर आमच्या संघटनेच्या पदाधिकारी स्वयंसेवकांनी ते दुधाचे कॅन ताब्यात घेतले आणि ते दूध गोरगरिबांच्या लोकांना, मुलांना वाटलं. त्यातून एक आपल्या लक्षात येतं की ॲप्रोच जर तुमचा पॉझिटिव्ह असेल, की आपण म्हणतो की एक गांधीगिरी हा शब्द मधल्या काळामध्ये सातत्याने वापरला जायचा. तर गांधीगिरी म्हणजे काय? तर समोरच्याला आपल्या कृत्याची शरम यावी ह्यासाठी केलेलं कृत्य म्हणजे गांधीगिरी. सरकार दुधाला दर देत नाही, तर आपण त्यांच्या विपरीत काहीतरी ॲक्शन घेण्यापेक्षा त्यांना त्या गोष्टी शरम यावी की आपण ह्या दराला दूध विकत घेतोय शेतकऱ्यांकडून. तर आम्ही ते दूध वाटून राज्यभर आंदोलन केलं आणि त्याची दखल सर्व मेनस्ट्रीम मीडियाने घेतली. आणि त्या मीडियातून असं लक्षात आलं की तिथून पुढे आंदोलनाचा पॅटर्न चेंज झाला. तर ही महत्त्वाची घटना मी मानतो संघटनेच्या माझ्या करिअरमध्ये. जनरली बघा, बीएससी ॲग्री केल्यानंतर कदाचित एक 10-20 वर्षापूर्वी मुलांच्या समोर एकमेव पर्याय त्यावेळेला असायचा. 2 पर्याय असायचे कदाचित. एक म्हणजे MSc करणे किंवा MPSC करणे. आता हा जो मॅनेजमेंटचा जो पर्याय त्यांच्या समोर आला, ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली हे जे काही सिनारिओ आहे सध्या, म्हणजे 1991 साली भारतानं ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन स्वीकारलं. या धोरणानुसार भारतामध्ये परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. त्याच्यामुळे लोकांचं जे काही पूर्वी 1991च्या पूर्वी दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड होती. 91 पासून लोकांचं राहणीमान प्रचंड बदलत गेलं. पूर्वी आहारामध्ये असणाऱ्या घटकांचा समावेश हा मर्यादित होता. लोकांची आर्थिक स्थिती सुधारत गेली. सुधारलेल्या आर्थिक स्थितीनुसार लोक फूड कन्झम्पशनचे हॅबिट्स बदलत गेले आणि त्यातून आज अशी परिस्थिती आहे की लोकांचं कन्झम्पशन वाढलेलं आहे. जमीन तेवढीच आहे. निर्यातक्षम गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग जेव्हा आपण ह्या क्षेत्राकडे बघतो की हे क्षेत्र ग्रोविंग आहे. कोविडच्या दरम्यान आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की अख्ख्या जगातल्या सगळ्या इंडस्ट्री बंद होत्या, परंतु एकमेव इंडस्ट्री चालू होती ॲग्रिकल्चर. परिणामी सगळ्या लोकांना याचं महत्त्व नव्यानं अधोरेखित झालं आणि पुन्हा नव्यानं लोक तिकडे गांभीर्यानं बघायला सुरुवात झाली. आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं हे सातत्यानं की जर एवढा वास्ट आणि एवढा जर मोठा प्लॅटफॉर्म आहे शेती हा, तर त्याकडे आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रगती केली पाहिजे. मग अगदी डेअरी इंडस्ट्री आहे, पोल्ट्री इंडस्ट्री आहे, आयात निर्यात म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, फार्म मेकनायझेशन आहे.
त्यानंतर या सगळ्या क्षेत्रांमध्ये सेवा पुरवणारं एक क्षेत्र आहे, इनपुट इंडस्ट्री आहे, खतं औषधं बी बियाण्यांचे कारखाने, त्यांची एक वेगळी अर्थव्यवस्था या देशामध्ये आहे किंवा जगभरामध्ये आहे. त्याच्यामुळे एक लॉजिस्टिक चांगलं प्रोव्हाइड केलं, एक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं प्रोव्हाइड केलं तर मॅनेजरियल स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स, नेटवर्किंग स्किल्स वाढवण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रमांची फार गरज आहे. आणि आज आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे 4 कृषी विद्यापीठं आहेत, 180हून अधिक कृषी महाविद्यालयं महाराष्ट्रामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या संस्था इथे कार्यरत आहेत. त्या संस्थांच्या माध्यमातून आपण पाहतो की कुशल मनुष्यबळ आपल्याला येत्या 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये कुशल मनुष्यबळ पुरवण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. त्यामुळं वेगवेगळ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समधून पासआउट झालेले, इम्पोर्ट एक्सपोर्टला ॲड्रेस करणारे, लॉजिस्टिक डिपार्टमेंटला ॲड्रेस करणारे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळ्या कुशल मनुष्यबळाची की जे एज्युकेटेड आहेत, ज्यांना हे स्किल्स डेव्हलप झालेले आहेत, अशा लोकांची आवश्यकता भासणार आहे. आणि BSc ॲग्री होणाऱ्यांचं प्रमाण 16,000हून अधिक विद्यार्थी दरवर्षी BSc ॲग्री हे शिक्षण घेऊन बाहेर पडतात. परंतु आपण जर कॉलेजेसची संख्या बघितली महाराष्ट्रामध्ये तर अगदी नाममात्र कॉलेजेस मॅनेजमेंटच्या आहेत. ह्या क्षेत्रामध्ये काम करायला खूप मोठी संधी मी एक विद्यार्थी नेता किंवा एक शेतकरी किंवा संघटनात्मक पातळीवर काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी पाहू शकतो. मधल्या काळामध्ये जर का बघितलं तर जेव्हा उत्पन्न फार येत नव्हतं किंवा अनेक या परीक्षा असतील, कोर्सेस असतील, या निमित्ताने गावातनं बरेचसे युवक हे बाहेर पडले आणि शहराकडे आले. शहरामध्ये आपलं राहणीमान चालू केलं, शहरामध्ये काम चालू केलं. आता या क्षेत्रामध्ये होणारे बदल आणि याच्यामध्ये किंवा शेतीमध्ये होणारे बदल असतील, टेक्नॉलॉजिकल असतील, जे काय असतील, यांनी ह्या युवकांना परत कसं आणायचं की जेणेकरून ते तिकडे गावामध्ये शेतीमध्ये डायरेक्टली ते त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतील. बेसिकली आपण जर प्रतिष्ठेचा विषय असतो की जनरली आज आपण बघतो की IT सेक्टरला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एखाद्या मुलाचं लग्न करायचं असेल तर ते सोपं ठरतं जेव्हा तो ITत असतो. ते प्रचंड अवघड आहे जेव्हा तो ॲग्रिकल्चर सेगमेंटमध्ये काम करतो. आज महाराष्ट्राच्या पटलावर आपण जेव्हा पाहतो की बेरोजगार युवक आणि प्लस तो जर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जरी असेल तर त्याचं लग्न ठरत नाही, का तर त्याला प्रतिष्ठा नाही. ही प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची क्षमता ही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहे. कारण भारताच्या इकॉनॉमीमध्ये 18 ते 20% GDPमध्ये वाटा असणारं एक क्षेत्र आहे, जेव्हा की IT सेक्टरचा वाटा हा 7% आहे ओनली. जर एवढा कमी वाटा असलेल्या क्षेत्राला एवढं प्राधान्य दिलं जाईल, जेव्हा की ॲग्रिकल्चर हा असा एक सेगमेंट आहे की ज्या सेगमेंटच्या माध्यमातून असंख्य लोकांच्या दैनंदिन आयुष्याला स्पर्श करण्याची क्षमता असणारं एक क्षेत्र. तुम्ही जर बघितलं की ही आपली जीवनशैली म्हणजे ही जगण्याची कला म्हणण्यापेक्षा आपण त्याला एक जीवनशैली म्हणूयात की जी तुमच्या दैनंदिन आयुष्याला स्पर्श करते. तुम्ही घातलेले कपडे हे कॉटनपासून बनतात, तुम्ही रोज अन्न ग्रहण करता, तुमच्या आयुष्यातल्या दैनंदिन गोष्टींमध्ये शेती आणि शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा वाटा. त्याला ती प्रतिष्ठा मिळणं गरजेचं आहे. त्याला ती प्रतिष्ठा प्राप्त झाली तर तो शहरांकडे अगदी 10-12-15 हजार पगारावर नोकरी करणारा मॉलमध्ये वगैरे जे लोक जॉब करतात ते माघारी शेतीकडे जातील, जेव्हा की त्याला तिथे शेती आहे, त्याला पाण्याची व्यवस्था आहे आणि त्यानं जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर एक मोठी संधी मी या क्षेत्राकडे पाहतो. याच्यामध्ये असं पण आहे ना की आता तुम्ही बघितलं असेल ना, शहरांच्या डेव्हलपमेंटवरती प्रचंड सरकारकडनं भर दिला जातो. पुण्यामध्येच तुम्ही बघा ना, मेट्रो असेल, रिअल इस्टेट असेल, पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट. आता साताऱ्याकडे जाताना तुम्ही बघितलं असेल तर ठराविक काही गावं आहेत जी खूप डेव्हलप झालेली आहेत. पण मग ही डेव्हलपमेंट जर का तिथपर्यंत पोहोचवली तर जो तिकडनं शहराकडे येणारा जो फ्लो आहे, कदाचित तिथे राहूनही शहराकडे येणं जाणं होऊ शकतं. परदेशामध्ये असं होतं ना शेवटी, की राहतात कंट्री साईडला आणि काम करतात काय डाऊन टाऊन म्हणतात त्याला, जे काय म्हणतात. तर शहरामध्ये जर का तशी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली तर ह्याच्यावरती काय तुमचे काय आहेत? कन्झ्युमर्सच्या फूड हॅबिट हा एक मेजर फॅक्टर असेल. फूड प्रोसेसिंग युनिट्सची डेव्हलपमेंट जेव्हा होईल तेव्हा जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल, म्हणजे आपण जे सुरुवातीला म्हणालो की शासनाचं लक्ष कितपत आहे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटकडे, जेव्हा ते शहरांकडे मेट्रोसारखे मोठे प्रोजेक्ट्स आणतात. परंतु ग्रामीण भागामध्ये जो शेतमाल आहे त्याचं शेल्फ लाईफ कमी आहे. त्या कमी शेल्फ लाईफ असणारं
जे फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, धान्य आहे, तर त्याची शेल्फ वाढवण्यासाठी त्याला कोल्ड स्टोरेजेसची गरज आहे. तर कोल्ड स्टोरेजेसची डेव्हलपमेंट किंवा शहरापासून गावापासून शहरापर्यंत जो येणारा शेतमाल आहे तो किती वेगामध्ये तो शहरापर्यंत पोहोचतोय त्याच्यावर त्याचा दर नियंत्रित केला जाईल. आणि त्या डेव्हलपमेंट जेव्हा चांगल्या पद्धतीने होतील तेव्हाच गावाकडून शहराकडे होणारं स्थलांतर हे गावाकडेच थांबेल. त्याला शहरामध्ये जेवढं पे स्केल मिळतं, शहरामधली जी लाईफस्टाईल आहे, जे मुक्त वातावरण आहे, ते त्याला जर गावाकडेच मिळालं आणि हे सगळं आर्थिक क्रांतीतूनच शक्य आहे असं मी मानतो. तुमच्या संघटनेद्वारे केलेली कुठली महत्वाची आंदोलनं किंवा महत्वाचे जे उपक्रम आहेत याच्यावर थोडंसं तुम्ही सांगितलं आहोत. शेतकरी आंदोलनं किंवा संघटनात्मक पातळीवर जेव्हा आपण आंदोलनं करत असतो तेव्हा त्याचा मोटिव्ह एकच असतो की पॉलिसी मेकिंगमध्ये याला जागा मिळाली पाहिजे. आणि जेव्हा संजय गांधी निराधार योजना नावाची एक योजना आहे, त्या योजनेतून निराधार महिलांना एक सर्टन अमाऊंट दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला येते. तर त्या निराधार महिला ह्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी म्हणून आम्ही एक उपक्रम राबवला. आम्ही त्या महिलांना फळझाडांच्या रोपांचं वाटप केलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही ते राज्यभर उपक्रम राबवला. त्या दरम्यान आमच्या लक्षात असं आलं की रोजच्या जेवणात एक लिंबू म्हणून जो घटक आपण वापरतो, तर लिंबाच्या झाडांची रोपं जर आपण वाटली तर त्याला वर्षभर डिमांड असते. तर आम्ही एका महिलेला 20हून अधिक रोपं त्या ठिकाणी वाटत गेलो. एका झाडाला 3 वर्षांनंतर 1000हून अधिक लिंब लागतात. जर 20 झाडं आपण दिली तर 20,000 लिंब त्या ठिकाणी उत्पादित होऊ शकतात. आणि त्यातलं मॉर्टॅलिटी रेट पकडला तरी 10,000 लिंब मात्र कुठे गेलेली नाहीत. वर्षभर समान दर नाही राहत, परंतु उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो 5 रुपयाला आपण एक लिंबू खरेदी करतो. त्या काळामध्ये जर आपण ॲव्हरेज काढलं जर त्या उत्पन्नाचं तर 10,000 रुपये एका महिलेला मिळावेत. ह्या हेतून आम्ही एक उपक्रम हाती घेतला आणि त्या फळझाडांची आम्ही लागवड मोठ्या प्रमाणावर राज्यभर केली. त्याचा रिझल्ट म्हणून सातारा पंचायत समितीमार्फत पायलट प्रोजेक्ट म्हणून त्या प्रोजेक्टला मान्यता देण्यात आली. आणि तो पंचायत समितीच्या अंतर्गत शासनाच्या नर्सरीच्या माध्यमातून ती रोपं तयार करून ती शेतकरी महिलांपर्यंत, निराधार महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यावेळेस केलं. हा एक रिमार्केबल उपक्रम म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. आणि मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे शेतकरी महिलांचा सन्मान व्हावा म्हणून आम्ही तो उपक्रम राबवून राज्यभरातल्या महिलांच्या ऋणातून कसं मुक्त होता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. दूध दर आंदोलनामधून आम्ही दुधाची उत्पादकता वाढवण्यासाठी मी कार्यशाळा सातत्याने आम्ही घेत आलेलो आहोत. उत्पादित दुधाला चांगलं मार्केट मिळावं यासाठी आम्ही शासनाशी सातत्याने भांडत आलेलो आहोत. आणि त्या माध्यमातून संघटना म्हणून एक चांगला उपक्रम राबवत जाणं, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, युवकांना, विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देता यावा म्हणून आम्ही संघटना स्थापन केली आहे. तुमच्या आता या संघटनेची साधारणतः किती लोक मेंबर्स असतील? 10,000हून अधिक मेंबर्स या संघटनेचे आहेत. 700हून अधिक पदाधिकारी आहेत. शेकडो स्वयंसेवक कार्यकर्ते या संघटनेसोबत जोडलेले आहेत. आणि या माध्यमातून एक सोशल रिफॉर्मेशनचं काम येत्या काही वर्षामध्ये आमच्याकडून निश्चितपणे होईल. आता इम्पोर्ट एक्सपोर्ट जनरली आपण पाहतो की सातत्यानं इम्पोर्ट एक्सपोर्टच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं आपण म्हटलं जातं. आपल्या समाज माध्यमांमध्ये सातत्याने चर्चा होते. इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्केट हे असं मार्केट आहे की ज्या मार्केटच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते. ग्लोबल गेटवे नावाची एक कन्सल्टन्सी आहे. त्या कन्सल्टन्सीच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांपर्यंत सध्या जातो आहोत. राज्यभरातल्या 360हून अधिक तालुक्यांमध्ये ती कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना, युवकांना, बेरोजगार युवकांना, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट लोकांना त्यासोबत जोडून घेऊन ग्लोबल ट्रेडमध्ये जे आज व्हॅक्यूम तयार झालेलं आहे की भारतीय उत्पादनांना परदेशामध्ये प्रचंड मागणी आहे, तर त्या दृष्टीनं अवेअरनेससाठी आपण त्या कन्सल्टन्सीमार्फत, ग्लोबल गेटवे नावाची जी कन्सल्टन्सी, त्यामार्फत आपण पुढे जाऊ आणि असंख्य बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम या माध्यमातून होईल याची मला खात्री आहे. आणि आज जे वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टी असतात त्या कुठेतरी त्याला सॅच्युरेशन आलेलं असतं. नवीन मार्ग शोधावे लागतील आणि नवीन मार्ग मला दिसतात ते इम्पोर्ट एक्सपोर्टच्याच माध्यमातून दिसतात. कारण ग्लोबल ट्रेडमध्ये तुम्हाला खूप चांगले दर मिळतात. उत्पादनाचं जी हमी म्हणतो आपण की जी क्षमता आहे, जी किंमत आहे ती कायम ठरलेली जाते. त्यातून चांगले पैसे शेतकऱ्याच्या हातात येतील. ते काम करणाऱ्या युवकांना, शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील आणि त्यातून एक चांगलं रिव्होल्युशन आपण त्याकडे पाहू शकतो.
आता तुमची संघटना आज एवढी मोठी झालेली आहे, पण ती काय एका दिवसात तर होत नाही. अनेक तुम्हाला ह्याच्यामध्ये अडचणी आल्या असतील, अनेक चॅलेंजेस आले असतील. ते कशा प्रकारचे होते? कुठलीही संघटना किंवा कुठलाही समूह जेव्हा उभा करायचा असतो तेव्हा प्रामुख्याने आपल्या लक्षात येतं की कम्युनिकेशन त्या लोकांपर्यंत व्यवस्थित करणं, त्यांना एक मोटिव्ह देणं, त्यांना काहीतरी एक ध्येय साध्य करण्यासाठी तो एक विचार देणं आणि तो विचार देऊन त्या एका विचारासोबत आपण सगळेजण एकत्र येऊन सातत्यानं त्याच्यावर काम करणं फार महत्त्वाचं असतं. आणि मागच्या 12-15 वर्षामध्ये आम्ही 2009 सालीपासून कार्यरत आहोत. आज आम्हाला 15 वर्ष पूर्ण होतात आणि ह्या 15 वर्षामध्ये आम्ही असंख्य लोकांपर्यंत पोहोचलो. तो मोटिव्ह त्यांना देण्यात आम्ही यशस्वी झालो आणि सुदैवानं मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की मी फार भाग्यशाली समजतो की मी ॲग्रिकल्चर या स्ट्रीममध्ये, या सेगमेंटमध्ये मी स्वतःला काम करत आलेलो आहे. आणि त्या सेगमेंटमध्ये मला जे लोक भेटले ते एका विचारानं प्रेरित लोक भेटले. माझे सगळे सहकारी हे प्रचंड डेडिकेशनने काम करणारे आहेत. त्यांना एक विचार आहे, एक सामाजिक दृष्टिकोन आहे की त्या सामाजिक दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे. ह्या एका हेतूनं प्रेरित लोक जेव्हा सोबत येतात तेव्हा निश्चितपणे वेगळं काही सांगायची आवश्यकता भासत नाही. तुम्ही जे मगाशी म्हणणार ॲग्रिकल्चर, हा याच्यामध्ये कल्चर हा शब्द आहे, हे फार महत्वाचं आहे. कारण ही जी मुलं आहेत ना, ही ग्राउंडशी जोडलेली आहेत ना. शेवटी शेतकऱ्यांचीच मुलं म्हणतात की ही जमिनीशी जोडलेली असणारच. आता काय होतं, ही जेव्हा पुढे ग्रॅज्युएशन नंतर बाहेर पडतात, आजही त्यांच्या मनामध्ये बऱ्याचदा डाऊट्स असतात, काय करायचं पुढे. तर हे त्यांनी कसं क्लिअर केलं पाहिजे? बेसिकली जेव्हा आपण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होतो, ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा प्रवास इथेच थांबला. परंतु जोपर्यंत तुम्ही सॉफ्ट स्किल डेव्हलप करत नाही, जोपर्यंत तुम्ही मॅनेजरियल स्किल्स डेव्हलप करत नाही, जोपर्यंत तुम्ही कम्युनिकेशन स्किलच्या माध्यमातून बिझनेस कसा ग्रो करायचा ते शिकत नाही, तर हे स्किल्स डेव्हलप करण्याचं एकमेव माध्यम आहे कुठल्या तरी अभ्यासक्रमातून आपण ते मॅनेजरियल स्किल डेव्हलप करणं. आणि ते स्किल डेव्हलप करण्यासाठी इन्स्टिट्यूट आहे, अभ्यासक्रम आहे. आणि थेरॉटिकल नॉलेज पुरेसं असतं असं मी मानत नाही. त्यासोबत प्रॅक्टिकल नॉलेज, त्यासोबत चांगल्या तज्ज्ञ लोकांचा असिस्टन्स आणि त्या असिस्टन्सच्या माध्यमातून आपण एक नवीन मार्ग कसे शोधत राहू त्यासाठीचे प्रयत्न हे एज्युकेशनच्या माध्यमातूनच शक्य आहेत हे मी मानतो. पूर्वीच्या काळी जेव्हा आपण बघतो की आता पूर्वी काय मॅनेजमेंट कॉलेज होते का, तर नव्हते. परंतु आपल्याच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपण बघत आलेलो आहे की घरातला एक व्यक्ती नोकरीला कुठेतरी असायचा, एक व्यक्ती शेती बघतो. तर शेती बघणारा जो व्यक्ती आहे तर तो जेव्हा कुठल्या मजुरांना आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी घेऊन येत असेल किंवा जे पण काही फार्म मेकनायझेशन झालेलं आहे तर त्या लोकांना गॅदर करणं असेल तिथं, तर हे कम्युनिकेशन करून, ते कम्युनिकेशन स्किलचा वापर करूनच तो तिथपर्यंत व्यक्ती त्या मजुरांना, त्या संबंधित लोकांना घेऊन येत असेल. तर स्किल्स होते का, तर होते. परंतु आता आपल्यासमोर वेगळे ऑप्शन्स डेव्हलप झालेले आहेत. आता आपल्यासमोर एक्सपोर्ट हा फार मोठा एक सेगमेंट आहे. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या सॉफ्ट स्किल्सचे किंवा स्किलफुल मॅनपॉवरची गरज लागणार, तर ते तुम्ही फक्त मॅनेजमेंटच्या माध्यमातूनच, एज्युकेशनच्या माध्यमातूनच करू शकता. कारण आता मॉडर्न प्रॉब्लेम्स आहेत तर मॉडर्न सोल्युशन्सची गरज हे मी मानत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये टेक्नॉलॉजिकल बदल अनेक घडले. आता AI असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील, पुढे तुम्हाला काय वाटतं, पुढे याच्यामध्ये अजून कुठल्या प्रकारचे बदल घडतात? बेसिकली जसं दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या आता कमी होत चाललेली आहे, तर मजुरांची संख्या देखील कमी असणार आहे. भविष्यामध्ये रोबोटिक्सला फार महत्त्व येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आज क्रॉप सायन्समध्ये फार मोठे आमूलाग्र बदल घडताना आपण पाहतो. डेअरी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडताना आपण पाहतो. अगदी पूर्वी फवारणीसाठी पाठीवर पंप घेतला जायचा आणि ती फवारणी केली जायची. आज ती परिस्थिती उरलेली नाही. आज ड्रोन रेंटवर मिळतात आणि त्यातून फवारणी केली जाते. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करण्यासाठी इथून पुढं टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे. फार्म मेकनायझेशन म्हणजे कृषी यांत्रिकीकरण आपण ज्याला म्हणतो, कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून मजुरांच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स निर्मिती करण्यासाठी, सोल्युशन्स काढण्यासाठी आपल्याला आता काम करावं लागणार आहे. येत्या 10-15-20 वर्षांमध्ये जी मार्जिनल लँड आपण म्हणतो की तुकड्या तुकड्यांमधली जमीन आहे, ह्या तुकड्या तुकड्यातल्या जमिनीला कुठेतरी ग्रुप फार्मिंगची गरज आहे, कुठेतरी टेक्नॉलॉजीच्या वापराची गरज आहे, कुठेतरी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यातून पुन्हा म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की कुठलंही उत्पादन, हे उत्पादन त्याचं सोविंगपासून, हार्वेस्टिंगपासून, पोस्ट हार्वेस्ट ज्या गोष्टी केल्या जातात, म्हणजे काढणी पश्चात जे काही गोष्टी केल्या जातात, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक आहे, प्रोसेसिंग आहे,
प्रोसेसिंग नंतर त्याची पुन्हा मार्केटिंग आहे, विक्री आहे, ब्रँडिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्यासाठी आपण त्या क्षेत्राकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. मगाशी तुम्ही आपण शूट चालू करायला तुम्ही म्हटलात ना की एखादा व्यक्ती जो प्रोड्यूस चांगलं करू शकतो तो मार्केटिंग करू शकेल की नाही माहित नाही. एखादा मार्केटिंग उत्कृष्ट करत असेल पण तो लॉजिस्टिक्स मध्ये खूप चांगला असेल का माहित नाही. तर इथे हे ट्रेनिंग नक्कीच त्याला मदत करू शकतो. आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपनी हा जो एक ट्रेंड आहे आजच्या काळामध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट फंडिंग देते. कपॅसिटी बिल्डिंगसाठीचे वेगवेगळे अवेअरनेसचे प्रोग्राम्स होतात गावोगावी. त्यातून असंख्य लोकांना ही रोजगाराची संधी उपलब्ध म्हणून आपण पाहू शकतो. जो व्यक्ती शेती करतो तो मार्केटिंग करू शकेल असं नाही, तो सेल करू शकेल असं नाही, तो ॲडव्हर्टिजमेंट करू शकेल असं नाही, तो लॉजिस्टिक बघू शकेल असंही नाही. त्यामुळे फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची कॉन्सेप्टच ही आहे की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांमार्फत चालवणारी योजना म्हणून कृषी उत्पादक कंपनी असं आपण त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण ती यंत्रणा उभी करू त्या यंत्रणेच्या माध्यमातून निश्चितपणे एक चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतील शेतकऱ्यांना. कारण आपल्याकडे सह्याद्री फार्म्स सारखी एक संस्था आहे नाशिकला. त्या संस्थेच्या माध्यमातून 1400 करोड रुपयेहून अधिक टर्नओव्हर ते वार्षिक करतात. अर्थात सगळ्यांनाच तेवढं अचीव करता येईल असं नाही, परंतु आपल्याला प्रोडक्ट आयडेंटिफाय करावं लागेल. आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपण काय प्रोसेसिंग केलं तर कशा पद्धतीनं, म्हणजे सातारा जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर सातारा जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादकांसोबत अद्रक म्हणजे आल्याची शेती केली जाते, हळदीची फार मोठी शेती आमच्या भागामध्ये केली जाते. तसं महाराष्ट्रामध्ये आलं उत्पादकांमध्ये फक्त 2 जिल्हे प्रामुख्याने काम करतात, एक औरंगाबाद आहे आणि एक आहे सातारा. हळदीच्या उत्पादनामध्ये सांगली आणि हिंगोली हे 2 जिल्हे प्रामुख्याने आहेत. आले उत्पादनामध्ये देशभरामध्ये आसाम, हसन नावाचा एक डिस्ट्रिक्ट आहे कर्नाटक तामिळनाडूच्या बॉर्डरवर, वायनाड नावाचा एक डिस्ट्रिक्ट आहे केरळमध्ये आणि सातारा, ह्या 3-4 जिल्ह्यांमध्येच आल्याची शेती होते. त्यामुळं ज्या वेळेस चांगले दर त्याला उपलब्ध होतात, मी माझ्या नजरेनं असंख्य लोकांची आर्थिक प्रगती होताना पाहिलेलं या उत्पादनाच्या माध्यमातून. मला एकच सातत्यानं सांगायची इच्छा आहे या ठिकाणी की ज्या गोष्टी आपल्या इंडियामध्ये उत्पादित होतात त्यात प्रामुख्याने स्पायसेस आहेत, त्यामध्ये काही व्हेजिटेबल्स आहेत, काही रानभाज्या आहेत, काही पल्सेस आहेत, काही ग्रेन्स आहेत. या माध्यमातून मोठं हब आपण डेव्हलप करू शकतो आणि ही जी उत्पादकता वाढत राहील त्यातून लोकांची परिस्थिती वेगाने बदलताना आपण पाहू शकतो. आणि स्पेसिफिक त्या उत्पादनावर किंवा उत्पन्नावर आणि प्रोडक्टवर आपल्याला फोकस करावा लागेल. आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये युवकांना माझा एक संदेश या ठिकाणी राहील की फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांकडे विशेष लक्ष द्या, त्याच्यावरची इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुमच्या आयुष्यात प्रचंड आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता या ठिकाणी मी पाहतो. आता तुम्ही जेव्हा शेती किंवा तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर काम करता, शेतकऱ्यांबरोबर तुम्ही जेव्हा काम करता, 10-12 वर्षापूर्वीचे त्यांच्या समोरचे चॅलेंजेस हे वेगळे होते. मॉडर्न प्रॉब्लेम्स रिक्वायर मॉडर्न सोल्युशन्स तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे. आत्ताचे त्यांच्या समोरचे चॅलेंजेस काय आणि पुढे तुम्हाला काय वाटतं कुठल्या प्रकारचे असतील? ट्रान्झिशन फेज आहे, म्हणजे एक पिढी जी मागची 50 वर्षाला शेती करते ते टेक्नॉलॉजी लगेच अडॉप्ट करत नाही, ते त्यांच्या पारंपरिक पद्धतीने शेती करत राहतात. परिणामी आता हे जे काही नवीन पिढी शेतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते आफ्टर कोविड, सो त्या पिढीला मला सांगायचं आहे की जे नवीन आता आमूलाग्र बदल आपल्याला करायचे, जे काही सोल्युशन्स आपल्याला डेव्हलप करायचे, त्यातून उत्पादकता वाढवणं, वाढलेल्या उत्पादकतेला प्रोसेस करणं, ती प्रोसेस झालेली उत्पादकता योग्य मार्केटला पोहोचवणं, त्याच्यावर चांगलं मार्केटिंग ब्रँडिंग करणं आणि ते लोकांच्या गळी उतरवणं, हा मेजर चॅलेंज आपल्यासमोर आहे. वेगवेगळ्या ॲग्रीटेक कंपन्या या क्षेत्रामध्ये येतात, प्रचंड भांडवल घेऊन येतात, परंतु ते जरी तुम्हाला कामगार म्हणून वागवणार असतील तर तुम्ही तुमच्या उत्पादनाची जाहिरात, तुमच्या उत्पादनाची विक्री हे तुम्ही केली तर तुमचं मार्केट तुम्ही डेव्हलप करू शकता आणि निश्चितपणे तुम्हाला स्वतंत्रपणे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची शक्यता, क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. बरेच जण बघितलं मी सुरुवातीला मी पण बँकिंगमध्ये होतो काही वर्ष. बँकिंग सिस्टम ही तिथपर्यंत जेवढी पोहोचली त्यावेळेला नव्हती, आता कदाचित ती जास्त पोहोचलेली आहे. काय तुमचे सेव्हिंग अकाउंट जे गावागावी उघडले गेलेले असतील, फायनान्शियल इन्क्लुजन असेल, यातला ही बऱ्यापैकी आता ती पोहोचलेली आहे. पण अजूनपर्यंत
इकडच्या शेतकऱ्यांना बँक अकाउंटचा फॉर्मही भरता येत नाही. अगदी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला तरुणांची गरज आहे, कारण तरुण ह्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला मदत करतील. 100%. या क्षेत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं, बँकिंग स्पेसिफिकली? बँकिंग हे जे सेक्टर आहे, तर आपण जेव्हा पाहतो की जेव्हा विलीनीकरण झालं बँकांचं, राष्ट्रीयकरण झालं 1971 सालापासून जे बँकिंग मुठभर लोकांच्या हातामध्ये होतं ते सर्वसामान्यांच्या हातामध्ये ग्लोबलायझेशन नंतर येत गेलं. त्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीचा फायनान्स प्रोव्हाइड करणं, त्याला भांडवलाच्या अभावामुळे तो इरिगेशनमध्ये डेव्हलपमेंट करू शकत नाही नव्हता, तो आता करू लागला. त्याला चांगल्या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून, म्हणजे अगदी स्मॉल फायनान्स बँका सुद्धा आता आलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की फायनान्स जेवढा चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड केला जाईल तेवढा शेतकऱ्यांच्या उत्पादकतेवर, कार्यक्षमतेवर परिणाम त्याचा होत राहील आणि चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळेल. कारण एक साधं उदाहरण आपण नेहमी पाहतो की पूर्वी बैलाच्या माध्यमातून शेती केली जायची. आज आपण ट्रॅक्टर घेण्याची क्षमता डेव्हलप केलेली आहे. इझिली कमी डाऊन पेमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला ट्रॅक्टर विकत घेता येतात. शासनाच्या तशा योजना देखील आहेत. तुम्ही वेगवेगळी उपकरणं विकत घेऊ शकता. अगदी ते EMI वर घेतले जातात. अगदी हा फायनान्स शेवटपर्यंत अगदी ड्रोन खरेदी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सबसिडी दिली जाते, फायनान्स दिला जातो. आणि त्यातून निश्चितपणे एक चांगली शिल्लक अमाऊंट ही शेतकऱ्याच्या अकाउंटला राहायला सुरुवात कधी पुढे होईल असं मला वाटतं. आणि मायक्रो फायनान्स आणि ह्या गोष्टी सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. म्हणजे करिअर ऑप्शन मध्ये जर का आपण म्हटलं इनपुट असेल, इतर कुठले सेक्टर इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, याच्यामध्ये बँकिंग फायनान्स आणि मायक्रो फायनान्स हा सुद्धा खूप मोठा ऑप्शन आहे. अगदी 100%. तुमची आता संघटना एवढ्या वर्षापासून तुम्ही काम करताय, पुढचे तुमचे आता याच्यामध्ये अजून काय प्लॅन्स आहेत? ॲक्च्युली राज्यभरातल्या युवकांना एक चांगला व्यावसायिक प्लॅटफॉर्म देणं, त्या बेरोजगार युवकांना गरज आहे व्यावसायिक एक वातावरण तयार करण्याची. त्याला लागणारं असिस्टन्स, त्याला चांगली गाईडलाईन, त्याला एक चांगलं एक इकोसिस्टीम आपण म्हणूयात त्याला की डेव्हलप करण्यासाठीची मदत आणि त्या माध्यमातून एक्सपोर्ट इम्पोर्टकडे कसं अजून वळता येईल त्या संदर्भात आमचा प्रामुख्यानं भर इथून पुढे राहणार आहे. मला कधी कधी ऐकतं असं लोक म्हणतात ना की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही, असं एक अनेक ठिकाणी लोक बोलतात. याला सगळ्यात मोठा अपवाद म्हणजे शेतकरी आहे. कारण तो बिझनेसमॅनच आहे ना, तो शेवटी त्याचं स्वतःच प्रोड्यूस करतोय, स्वतःच तो पुढे तो विकतोय. म्हणजे त्यात काही लिमिटेशन येत असतील, चॅलेंज येत असतील. आता या क्षेत्रामध्ये उद्योजक वाढवण्यासाठी म्हणून तुम्ही काय काय सजेशन द्याल? बेसिकली आपल्या संघटनेचा एक सेगमेंट आहे, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हेल्प डेस्क म्हणून आहे. तर त्या हेल्प डेस्कच्या माध्यमातून आम्ही ह्या क्षेत्रातले जे लीडर आहेत, म्हणजे व्यावसायिक क्षेत्रातले, त्या लोकांना इझिली आमच्या स्वयंसेवक पदाधिकाऱ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि कृषी पदवीधरांसाठी त्यांना कसं उपलब्ध करता येईल आणि त्यांचं असोसिएशन कसं करून देता येईल, त्यांना एकत्र कशा पद्धतीनं गाईडलाईन चांगली डेव्हलप करता येईल, त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असतो. आणि त्या माध्यमातूनच पुढे जाण्याचा आमचे जे काही पुढचे काही प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 1 इयर प्लॅन आहे, 3 इयर प्लॅन आहे आणि 5 इयर प्लॅन आहे. तर मला खात्री आहे एक निश्चितपणे चांगलं वातावरण आम्ही डेव्हलप करू शकू आणि मला माझ्या पदाधिकाऱ्यांवर आणि स्वयंसेवकांवर विश्वास आहे. तुमच्या या संघटनेपासून याच्याद्वारे तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही कुठले कुठले हे करता? बेसिकली स्किल डेव्हलपमेंट म्हणून आपण काही संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. जसं की आता आपली ही मिडकॉन इन्स्टिट्यूट जी आहे ही स्किल डेव्हलपमेंटमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अशा ज्या नामांकित संस्था आहेत त्या नामांकित संस्थांसोबत असोसिएट होऊन आपण त्यांचे ट्रेनिंग घेणं, कपॅसिटी बिल्डिंगसाठीचे प्रयत्न करणं आणि त्या माध्यमातून त्यांच्यासाठी एक चांगला स्किल सेट डेव्हलप करणं. म्हणजे अगदी कृषी विज्ञान केंद्र जे आहे बारामतीचं ते प्रचंड इनोव्हेटिव्ह आहे. त्याच्याकडे अटल इन्क्युबेशन सेंटर नावाचं एक सेंटर आहे. त्या सेंटरच्या माध्यमातून ते नवीन उद्योजक कसे घडवता येतील, त्यांना संशोधनासाठी फंडिंग कसं अवेलेबल करता येईल, त्यांना त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक कसे उपलब्ध करून देता येतील त्यासाठी प्रयत्न करणारे तिथे लोक आहेत. आणि त्यांच्या संपर्कात सातत्यानं राहून आम्ही महाराष्ट्रभर त्या लोकांना तिथे पाठवण्याचा, ट्रेनिंग देण्याचा, वेगवेगळे फेलोशिप आहेत त्या फेलोशिपला इंट्रोड्यूस करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तुमच्या संघटनेशी समजा युवकांना त्यांच्यात तुमच्याबरोबर काम करायचं असेल
ते कसे जोडले जातात तुमच्या? जनरली कुठलाही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतो, मी मगाशी जसं म्हणालो की हे कल्चर आहे, ही एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं पाईक असणारा कुठलाही विद्यार्थी हा संघटनेत सदस्य होऊ शकतो. विनामूल्य संघटनेमध्ये लोकांना प्रवेश दिला जातो. कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी केली जात नाही. जे पण आता आम्ही उपक्रम राबवतो आम्ही सेल्फ फंडेड आहे. त्यामुळे एक साधा फॉर्म भरून तो व्यक्ती आपल्या संघटनेमध्ये प्रवेश करू शकतो आणि त्या व्यक्तीला लागणारा कुठलाही असिस्टन्स देण्यासाठी आम्ही जे काही हेल्पडेस्क निर्मिती केलेली आहे त्या माध्यमातून आम्ही त्यांना जे तज्ज्ञ उपलब्ध करून दिलेले आहेत ते आम्ही मदत करत असतो सातत्याने त्या लोकांना. आता विद्यार्थ्यांचे अगेन 10 वर्षापूर्वीचे विषय असतील, 5 वर्षापूर्वीचे विषय असतील किंवा आत्ताचे विषय असतील, तर आत्ता सध्या विद्यार्थ्यांसमोरचे कोणते विषय तुम्हाला वाटतात अगदी महत्वाचे आहेत? बेसिकली डिस्ट्रॅक्शन हा मेजर फॅक्टर आहे सध्या. जेन झी आपण ज्याला म्हणतो, तर 2002 सालानंतर जन्माला आलेले जे लोक आहेत ते आता ग्रॅज्युएशनला आहे आणि जेन झी हा डिस्ट्रॅक्टेड आहे. त्यांना ट्रॅकवर आणण्यासाठी त्यांच्या आवडीचं अभ्यासक्रम, त्यांच्या आवडीचा एज्युकेशनचा सेगमेंट डेव्हलप करणं, त्यांना शक्य होईल अशा स्वरूपाचे मॉडेल्स डेव्हलप करणं आणि मग त्यातून डिस्ट्रॅक्शनवर मात करण्यासाठी म्हणून जे जे उपाय करावे लागतील ते सर्व महत्त्वाचे आहेत. ह्या मुद्द्याला मी फार टिकअप आहे. कारण 90s मधले लोक आणि जेन झी आणि मिलेनियल्स ह्यामध्ये जो बेसिक फरक आहे तो फरक हाच आहे की त्यांना कशा स्वरूपात आपण पूरक वातावरण तयार करून देतोय ते फार महत्त्वाचं असलं असं मला वाटतं. तुम्ही एवढी मोठी संघटना चालवता, तुम्ही ग्राउंड लेवलचे खरे इन्फ्लुएन्सर आहात. अशा अनेक सोशल मीडियावरती पण लोक इन्फ्लुएन्सेस करतात, चांगलेही करतात वाईटही करतात. एखाद्याला खरंच इन्फ्लुएन्स करायचं असेल चांगल्या पद्धतीने, एक पॉझिटिव्ह मेसेज हा समाजात द्यायचा असेल तर काय कुठल्या क्वालिटीज तुम्हाला वाटतात त्याच्यामध्ये असायला पाहिजे? बेसिकली जो इन्फ्लुएन्सर असेल ही शुड बी नॉलेजेबल फर्स्ट. कारण तो जोपर्यंत माहिती घेत नाही तोपर्यंत रिस्पेक्ट कोणी केला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा अप्रोच करतो तेव्हा ही मस्ट बी नो समथिंग अबाउट स्पेसिफिक सेगमेंट. सो एकदा का एका व्यक्तीनं जर चांगलं ज्ञान प्राप्त केलं तर तो समाजातल्या लोकांना इन्फ्लुएन्स करू शकतो. आणि ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणजे ते फ्री ऑफ कॉस्ट काम नसावं. ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीची कॉस्ट घेतली जाते, त्याची एक व्हॅल्यू केली जाते, ती तेव्हाच त्याला समोरच्याला पल्ले पडणं म्हणतो आपण. की त्याशिवाय ती फ्रीमध्ये तुम्ही जर नॉलेज देत राहिला तर मला नाही वाटत की ते कन्झ्युम केलं जाईल. त्याला काहीतरी एक समथिंग हे असावं. परंतु एक इन्फ्लुएन्सर म्हणून किंवा एक मार्गदर्शक व्यक्ती म्हणून जर डेव्हलप व्हायचं असेल एखाद्याला तर समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसोबत त्यानं सातत्याने काम केलं पाहिजे. ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले पाहिजे, त्याच्यावरचे सोल्युशन्स तर्काच्या आधारावर डेव्हलप केले पाहिजे, ह्या मताचा मी आहे. वाटतं बरेचसे आता तरुण जे थोडंसं राजकारणाकडेही बघतात, तर ती जर का मानसिकता आली की मला काहीतरी खरंच बदल घडवून आणायचा आहे, मग तो छोट्या प्रमाणामध्ये का असणं स्वतःपासून जरी असेल तो, तरी प्रत्येक व्यक्ती बदलत गेला तर याच्यामध्ये गोष्टी बदलत जातील. कोणतीही चळवळ, कोणतीही क्रांती ही एका दिवसामध्ये होत नाही. डिकेड्स जावे लागतात, दशकं जावी लागतात, शतकं जावी लागतात. त्यानंतर कुठल्याही संशोधनाला, कुठल्याही नवीन रिफॉर्मेशनला मान्यता मिळते. आज या राजकीय गोष्टींकडे म्हणजे शेती हा असा एकमेव प्रांत आहे की जो राजकीय, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय या सगळ्या गोष्टींवर प्रभाव टाकू शकतो. ॲग्रिकल्चर सेगमेंटमध्ये एखाद्या व्यक्तीला जर चांगल्या पद्धतीचं कार्य करायचं असेल तर निश्चितपणे या क्षेत्रातूनच बदल घडू शकतात. एखादा व्यक्ती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करू शकतो ॲग्रिकल्चरमध्ये स्पेसिफिक, त्यातून रोजगार देऊ शकतो. एखादा व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये नवीन संशोधन आणण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो. एखादा व्यक्ती त्यामध्ये एज्युकेशन रिफॉर्मेशनशी निगडीत गोष्टींमध्ये काम करू शकतो. म्हणजे मला यात उल्लेख करायला आवडेल डॉक्टर शुभांगी साळोखे ज्या मॅडम आहेत, तर एज्युकेशन रिफॉर्मेशनमध्ये त्यांचं योगदान प्रचंड आहे असं मी मानतो. कारण 1980च्या दशकापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि एवढ्या महनीय व्यक्ती
जर विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट ठेवून त्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी, त्यांना इन्फ्लुएन्स करून त्या माध्यमातून चांगलं काम करून घेण्यासाठी जर प्रयत्नशील असतील तर अशा व्यक्ती जास्तीत जास्त समाजाला गाईड करू शकतात, ह्या मताचा मी आहे. समाजातले वेगवेगळे घटक प्रत्येक सेगमेंटमध्ये काम करत असतात. त्या सगळ्यांना युनिफॉर्मिटी डेव्हलप केली पाहिजे त्या सगळ्यांमध्ये, आणि ते सगळे डॉट्स जोडले पाहिजेत आणि त्यांना सगळ्यांना एकत्र करून त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सोशल रिफॉर्मेशनसाठी तयार करू शकलो पाहिजे आपण, ह्या मताचा मी. आता जेव्हा बरेचदा मुलं ग्रामीण भागातनं शहरी भागाकडे येतात, शिक्षणासाठी येतात, अनेक डिस्ट्रॅक्शन्स त्यांच्या समोर इकडे त्यांना दिसतात. तुम्हाला ह्या युवकांना तुम्हाला काय मेसेज द्यायला आवडेल की ह्या सगळ्यातनं कसं लांब राहावं, आणि आपल्या मग तो कुठल्या याच्यातला असेल, ऍग्रिकल्चर सेक्टर मधला असेल किंवा कुठल्या इतर याच्यातला असेल, तर कसं ह्यातनं लांब राहावं आणि कसं फोकस्ड आयुष्य जगावं? ही जी पिढी आहे आता जी एज्युकेशन घेत आहे, त्या पिढीसमोर कदाचित त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे आपण थोडंसं 10 वर्ष मागे जाऊया, ह्या पिढीमध्ये आपल्यामध्ये हार्डली 5-10 वर्षांचा फरक आहे. परंतु जेव्हा पिढ्या बदलतात तेव्हा त्यांचे प्रश्नही बदलतात. म्हणजे पूर्वीच्या पिढीसमोर रोटी कपडा मकान ह्या गोष्टींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या फार मोठ्या अडचणी, म्हणजे 1975ला ज्यांचा जन्म झाला ते लोक 2000 साली जॉबला लागले, 2025 पर्यंत सेटल झाले आणि त्यांची मुलं आता एज्युकेशन घेतात. तर ही जी पिढी आहे, ह्या पिढीसमोर जे प्रॉब्लेम्स प्रामुख्याने आपण बघतो की त्यांना असं काही घर बांधायचं नाही आहे, म्हणजे त्यांचे निवाऱ्याचा प्रश्न मिटलेला आहे, त्यांच्या आईवडिलांनी बरं कमवून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्यांना तेवढं स्ट्रगल नाही आहे त्यांच्या वाट्याला. तर येणाऱ्या काळामध्ये स्वतःवर इन्व्हेस्ट करणं, स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, स्किल सेट डेव्हलप करणं, सॉफ्ट स्किल डेव्हलप करणं, मार्केटला अप्रोच होणं, आणि आज जेव्हा काहीतरी करण्याची भूक कमी असेल अशा काळामध्ये त्यांच्यामध्ये ती भूक निर्माण करणं आणि त्यातून जो स्किल सेट डेव्हलप होईल आणि त्यातून जे मार्केटमध्ये नवीन ग्लोबल लीडर्स आपण इंट्रोड्यूस करू शकलो, डेव्हलप करू शकलो, तर मला खात्री आहे की ह्या पिढीला डिस्ट्रॅक्शनपासून लांब राहता येईल. सुदैवानं कष्ट करणाऱ्यांच्या हातून जे वाचेल तेच फक्त काही लोकांकडे जाणार आहे. त्यामुळे कष्ट करेल, जो नवीन ट्रेंडला इंट्रोड्यूस होईल, स्किल सेट डेव्हलप करेल, तो ह्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल. अन्यथा 12-15 हजार रुपयाचा जॉब कुठल्याही मॉलमध्ये करण्याच्याच गोष्टी तुमच्या वाट्याला येऊ शकतात आणि त्यातून फक्त गरजा भागतील, त्यातून एक चांगली लाईफ तुम्ही जगाल असं मला वाटत नाही. मग शिकेल तो टिकेल हे जे खूप पूर्वीपासून आपण जे ऐकलेलं आहे ते सातत्याने ते राहणारच आहे, काही बदल नाही होणार. तुमच्या स्टुडंट लाईफ मध्ये असताना अशी तुमची कुठली एखादी अशी आठवण आहे का ती तुम्हाला सांगायला आवडेल? अभ्यासक्रम अवघड आहे म्हणून क्विट करण्याचा निर्णय घेणारा मी व्यक्ती आहे, परंतु सुदैवाने योग्य ट्रॅकवर आलो आणि माझं BSc ॲग्री झालं, माझं MBA झालं. MBA केलं नसतं तर मी आज इथे बसू शकलो नसतो, तेवढा कॉन्फिडन्स माझ्या डेव्हलप झाला नसता. ज्या वेळेस तुम्ही जेवढं जास्त एक्सप्लोअर करता तेवढा तुमचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो. तुम्हाला त्या क्षमतेच्या लोकांसोबत तुमचं जेव्हा बसणं उठणं सुरू होतं तेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असता, आणि कॉन्फिडन्स हा फक्त एज्युकेशनमधून, अनुभवातून आणि तुम्ही सातत्यानं तुमची जी काही नीतिमूल्य जपत असता त्यातून येत असतो. त्यामुळे एज्युकेशन हा फार महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे. ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएट होता त्या दरम्यान तुम्ही सॉफ्ट स्किल डेव्हलप केलेलं नसतं, पण जेव्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट होता तेव्हा आपसूक तुमच्या सराउंडिंगमध्ये तुम्ही डेव्हलप होत असता. माझ्या सराउंडिंगमुळेच मी आज इथे आहे असं मी स्पष्टपणे त्याचं संपूर्ण क्रेडिट मी माझ्या सराउंडिंगला देईन. का तर सगळे ग्रामीण भागातील युवक आम्ही एकत्र आलो होतो BSc ॲग्री. त्यानंतर MBAला देशभरातल्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण घेऊन सिम्बायोसिसला शिक्षण घेण्यासाठी आलेले युवक माझ्यासोबत शिक्षणासाठी होते. आणि ह्या सगळ्या लोकांसोबत मी जेव्हा माझं जगणं सुरू होतं त्या दरम्यान माझे स्किल आपसूक अपग्रेड होत असतात, लेवलअप होत असतात, आणि स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर तुम्हाला अनेक संधी प्राप्त होऊ शकतात, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि ह्या ग्लोबल ट्रेंडमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर सराउंडिंग, तुमचं एज्युकेशन, तुमचं जे काही तुम्हाला अपब्रिंगिंग होत असतं तुमचं
त्यामध्ये एज्युकेशनचा फार महत्त्वाचा वाटा आहे. माझ्या कृषी महाविद्यालयामध्ये माझे अनेक मित्र सोबतचे सहअध्यायी आज यशस्वी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. कोणी एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करते, कोणी प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करते, कुणाचं इनपुट म्हणजे खत औषधं बी बियाण्यांची कंपनी आहे, कुणाची खत औषधांची दुकानं आहे, कुणाची नर्सरी आहे. तर एक लिंकेज तुम्हाला सांगतो की पंढरपूर तालुक्यामध्ये माझ्या एका खास मित्राची नर्सरी आहे. माझा एक मित्र एक्सपोर्टर आहे, माझा एक मित्र इनपुट सेक्टरमध्ये काम करतो, माझा एक मित्र कोल्ड स्टोरेज चालवतो, माझा एक मित्र आहे जो लॉजिस्टिक सांभाळतो. तर हे सगळेजण आपसात बसून एकमेकाला व्यवसाय देण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि हे बॉन्ड्स हे फक्त एज्युकेशनच्या दरम्यान स्ट्रॉंग होऊ शकतात. आणि त्या दरम्यान तुम्हाला आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स असतात ते कमी असतात तुलनेनं, कारण तुमच्याकडे फक्त एज्युकेशन घेणं 8 तास एज्युकेशन 16 तास इतर गोष्टींसाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. आणि जो बॉन्ड डेव्हलप होतो, जे वेवलेंथ मॅच होतात, त्यातून व्यवसाय डेव्हलप होत असतात. डेव्हलप झालेल्या व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता येऊ शकते आणि जो मित्रपरिवार तुम्हाला मिळतो तो प्रचंड तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. नेटवर्किंग थोडक्यात. नेटवर्किंग प्रचंड वाढतं. प्रचंड वाटतं. येस, एक्झॅक्टली. आता शेवटी जसं आपण आता एंड करायला येऊ, याच्यामध्ये तुम्हाला काय मेसेज द्यायला आवडेल की आता ह्या मुलांनी अजून कशावर आपण बऱ्याच ह्याच्यावरती आपण चर्चा केली की स्किल्स कोणत्या कोणत्या डेव्हलप करायच्या असतील, काय असतील, पण ओव्हरऑल एक स्वतःचं मोटिवेशन हाय ठेवायला किंवा स्वतःचं ऍस्पिरेशन अजून वाढवायला, अर्थात ऍस्पिरेशन वाढवताना ते रिअलिस्टिकही असलं पाहिजे. म्हणजे आपल्या आसपासची परिस्थिती काय आहे, आपल्यामध्ये काय कमी आहे, किंवा आपण अजून कुठल्या कुठल्या गोष्टींवरती आपण काम केलं पाहिजे, हे लक्षात ठेवून कोणत्या प्रकारचे ऍस्पिरेशन ठेवावे, कसे ठेवावे, याबद्दलचा तुम्ही काय मेसेज देऊ शकाल? माझं असं मत आहे की कुठलाही व्यक्ती हा परिपूर्ण कधीच नसतो. मीही अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं, तिथून सिम्बायोसिसपर्यंतचा प्रवास, आणि सिम्बायोसिस नंतर आज संघटनात्मक पातळीवर काम करताना पॉलिटिकल आणि राजकीय गोष्टींमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा पॉलिसी मेकिंगमध्ये तुम्हाला विचारात घेण्या इतपत तुमचं व्हॅल्यू ॲडिशन झालेलं असतं. हे फक्त एज्युकेशनच्या बळावर होतं. त्यामुळे एज्युकेशन इज अ की ऑफ सक्सेस. यश मिळवण्यासाठी एज्युकेशन महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्यामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलप करणं, तुमच्यातल्या कमिया तुम्ही आयडेंटिफाय करणं की माझ्यामध्ये अमुक गोष्ट मला डेव्हलप करावी लागेल. पण ते आयडेंटिफाय कधी होईल, जेव्हा तुम्ही योग्य लोकांमध्ये जाल, योग्य ठिकाणी जाल. आणि योग्य ठिकाणी गेल्यानंतर तुमच्यातल्या कपॅसिटी बिल्डिंगकडे लक्ष देण्यासाठी स्पेसिफिक काही टर्मिनॉलॉजी आहे, त्यानुसार तुम्हाला पुढे जावं लागेल, त्या अभ्यासक्रमाने इंट्रोड्यूस व्हावं लागेल. येणाऱ्या काळामधल्या संधी तुम्हाला ओळखाव्या लागतील. म्हणजे मी मगाशी अनेकदा उल्लेख केला की ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट, पोल्ट्री इंडस्ट्री, सेरिकल्चर, त्यानंतर फिशरी, मीट इंडस्ट्री, त्यानंतर क्लोथ इंडस्ट्री, म्हणजे आपण ज्याला कॉटनच्या माध्यमातून जे काही त्याचं वापर होतो फार मोठ्या प्रमाणावर, ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून सुद्धा फार मोठ्या संधी. म्हणजे आय वॉज गो थ्रू वन रिसर्च की ॲग्रो टुरिझम इंडस्ट्रीला 20% ग्रोथ आहे. $64 बिलियन गुंतवणूक येत्या काळामध्ये, आणि त्यातून रेव्हेन्यू जनरेशन इंडियन गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे. ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून वेगवेगळे त्याला आपण हेल्थकेअर म्हणूया. म्हणजे एका बाजूला ॲग्रो टुरिझम आहे, एका बाजूला हेल्थकेअर इंडस्ट्री आहे, एकत्र मिळून चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट आपण पाहतोय. तर मला एवढंच सांगायचं आहे की वेगवेगळे आर्टिकल्स युवकांनी वाचत राहिलं पाहिजे. ॲग्रोवन सारखा एक न्यूजपेपर आहे आपल्याकडे, सकाळ माध्यम समूहाचा, त्याच्यावर प्रत्येक पेजेसवर तुम्हाला नॉलेज मिळेल. एवढं नॉलेज म्हणजे अगदी त्यात यशोगाथा असतात, त्याच्यामध्ये वेदर फोरकास्टिंग असतं, शेतमालाच्या प्राइजेसचं फोरकास्टिंग असतं, त्याच्यामध्ये नव्याने काय संशोधन सुरू आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन असते. तर ते आर्टिकल रोज वाचण्यात आलं पाहिजे. वेगवेगळे मॅगझिन असतात, त्या मॅगझिन्सला तुम्ही सातत्यानं रीड करत राहिलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत सातत्यानं संवाद राहिला पाहिजे. संवादाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही, आपण म्हणतो ना की पूछने में क्या जाता है, तर लोकांनी कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करून लोकांशी कम्युनिकेट करायला शिकलं पाहिजे.
जेणेकरून आपल्याला नवीन संधींचा मागोवा घेता येईल. आणि मला खात्री आहे की युवकांना आजच्या काळात युवकांच्या हातामध्ये इंटरनेटसारखं फार पॉवरफुल माध्यम आहे. त्या माध्यमाचा फार चांगल्या पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता. वेगवेगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. त्या माध्यमातून तुम्ही कस्टमर्स कसे गॅदर करू शकता त्यासाठीची पण एक यंत्रणा तुम्ही डेव्हलप करू शकता. मला खात्री आहे की ह्या युवकांनी जर त्यामध्ये सातत्यानं काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न केला तर यश मिळवणं अवघड असं मला वाटत नाही. फार छान, फार छान. मला वाटतं आजचा जो एपिसोड आहे तो तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही जे लोक बघाल यातनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. माझ्या जेवढे पण आमचे तरुण विद्यार्थी वर्गाचे हे लोक बघतील, ॲग्री बिझनेस मधले खास करून BSc ॲग्रीवाले जे आमचे विद्यार्थी जे बघतील यातनं बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आमच्या ह्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला अजून नक्की असे कुठले विषय तुम्हाला ऐकायला आवडतील. त्याच्यावरती मी अजून गेस्टना बोलवीन, तुमच्यासमोर ही माहिती पोचवीन. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. थँक्यू.